शेतान जेन्ना काम करता पळय तेन्ना ताका आमकां उमेद येता. व्हेजिटेबल्स ग्रो करपाक लागून आयज जे आमचे शेतकार जे फुडाकार घेता तेंचें हांव अभिनंदन करतां. आज्या पणज्या पासून आमचे पयलीं शेत लायत येताले तेन्ना जेन्ना हे बांद फुटल्या कारणान आमचे थोड्या वर्सां ही बंद पडले शेत. हो आमचो गांव आहा तो पेगांव आनी हो आमचो वाडो आहा पळय तो सारमनस माटवाडा फणसकुंडगा ह्या 3 वाडीन मेळोन एक वाडो कवर जाल्लो. आमे खाजन म्हणून एक क्षेत्र आसा जे आमच्या शेतकारांनी आपल्या अथक प्रयत्नांनी खूप कश्ट करून हे शेत रोवपाचें काम चालू दवरलेलें आसा. सो म्हाजो बॅकग्रावंड हांव कॉमर्स ग्रॅज्युएट आनी म्हाजो वेवसाय टॅक्स कन्सल्टन्सी. आदले जाणटे आहले पळय ते पेपराचेर कम्युनिटी तितकी नासली बट तेंची मेंटलिटी आहली पळय ती चल सगळे मेळोन कम्युनिटी बेजाचेर करताले शेत. हँड्स टू हेल्प हो एक फार्मर्स क्लब आहा हेडेड बाय आवर सुनील वांयगणकर. रजिस्टर केले हँड्स टू हेल्प अंडर कम्युनिटी फार्मींग. कित्याक सांग आमी प्रपोजल आमचो घालूं शकता सरकारा कडेन आनी सबसिडी घेवं शकता. ते शेत आतां लोकांनी करपाक बंद केल्ले न्हू ते सगळ्यांनी परत करपाचे सगळ्यांनी मेळोन. 70 फार्मर्स तेंचे 114 एकट्याचे 114 ऑलमोस्ट कितके आसताले 1500 सुमार एकट्याचे आनी तितूंतले 30 मेंबरांचे 114 येदी फायल जाल्लेली आनी 114 सुद्दां पेमेंट करचो पडटा ताका. सो एकट्याचे 2-2 हजार जाताले. सो ते आमी मॅनेज केले सगळ्यांनी कलेक्टिवली मेळोन. हँड्स टू हेल्प तितून ते सगळे जाण मेळोन शेती करता आनी सुनीलूय सगळ्यांक हेल्प करता न्हू. तितून सगळे जाण आतां हे शेती करून हे करता. कम्युनिटी फार्मींग स्टार्ट करचे रजिस्टर करच्या पयलीं आमी सगळे मेळोन काम करतालेच. मानस म्हणटा पळय ते करताले. पूण आतां कितें एक शेताक इन्फ्रास्ट्रक्चर घेतलो जाल्यार कितें जातालें सबसिडी अवेल आसताली. सो त्या बेजाचेर कितें जातालें आमच्या मेंबरांक कंट्रिब्युशन करपाचें कमी आसता पडटा कित्याक सबसिडी मेळ्ळी म्हणटकूच कंट्रिब्युशन लेस जातलें न्हू. पयले स्टेजीर मानस सामकी नासली उदक येतालें. बांद ऑलरेडी करून दिल्लो आमकां. उदीक खारें येवप परत लायल्ले का बुडप आनी पिड्यार जाताले. अशें करून लोक केल्ले पयशे खर्च हे मेळना म्हणून वाजाताले. दर्याचे उदक येताले पळय त्या खातीर ते भरताले न्हू त्या खातीर बंद दवरलेले ते लोकांनी करपाक जायनासले. ते आतां सुनिलान रिपेरींग केला न्हू सगळें बंद केलां उदक म्हणून लोक आतां शेतां करता. थंय अनवॉन्टेड प्लांट जाल्ली पळय ती चॅलेंज आसली. सो ती मागीर आमी सगळे फार्मरांनी कलेक्टिवली आपल्या शेतांतली क्लीन केली. पुराय जी 40 हेक्टर जमीन आसा ही जर लागवडीचेर हाडपाक जाय जाल्यार फेन्सिंग जाय असो तांचो एक प्रपोजल आसा. सो अरावंड 16 lakhs अप्रॉक्सिमेट आमचो कॉस्ट आहलो आमी कंट्रिब्यूट करून सुद्दां आनी अरावंड 10 lakhs कितें आमची सबसिडी कॅल्कुलेट जाताली. सो तितूंतल्यान आमचे शॉर्टफॉल आहलो तो 5 lakhs. सो त्या खातीर 5 lakhsक आमी वेदांता कडेन अप्रोच केले आनी तेंच्यांनी आमकां तो हे दिलो अमावंट दिलो. खूब नाशाडी जाताली म्हणजे सायटीक कंपाउंड कर दुकरां येवप बैल येवप अशें पिकल्या उपरांत ती नाशाडी करताली. नाशाडी केल्या उपरांत आमकां करचें कितें अशें करून आमी गोवोरमेंटा कडेन मागलें आमकां कंपाउंड जाय. कंपाउंड म्हणजे फेन्सिंग म्हणजे जाळी मारून दिवची. जे सहकार्य आमकां सरकारा वचून दिले ते अपुरे आसले म्हणून आमी काही अर्ज केले आमचे सेजा गोवा मायनींग कॉर्पोरेशनाक. सेजा गोवा मायनींग कॉर्पोरेशनान हो प्रपोजल सुद्दां उखलून धरलो आनी त्यांच्या CSR एक्टिविटीजसून तेंच्यांनी आमकां 5 लाखाचे अनुदान ह्या शेतकऱ्या खातीर एक कंपाउंड फेन्सिंग करपाक लागून हे सहकार्य केले. आतां हे केलां तें बरेंच केलां न्हू. थंय कंपाउंड बीन घातलां आनी आमकां इतलें टेन्शन ना. आतां गोरवां कितें देंवतालीं कितें करतालीं पळय न्हू तशें आतां कांय हें जायना न्हू. मातशें आमकां हें गावता. तेन्ना गोवोरमेंटानूय आमकां हेल्प केलो आनी वेदांतानूय आमकां हेल्प केला. तेन्ना आमकां आतां मातशें आनीक बरें दिसता की शेत रोयचें कितें तरी करचें अशें हें आमकां दिसता. जर ते ऑर्गॅनीक फार्मींग करूंक लागले न्हू जाल्यार आमी स्वताक नाल्यार आपल्या विकता जाल्यार आपल्या गांवांत एक विषमुक्त अन्न करूं शकता थ्रू ऑर्गॅनीक फार्मींग. गोंयभरच्यो पडीक शेती आहा न्हू त्यो सगळ्या लोकांनी मेळोन करपाच्यो
ही आमची आतां शेतां करता पळय न्हू तितून आतां आमची भुरगीं देंवता आनी सगळीं जाणां हेल्प करता न्हू हे लावपाक काडपाक भुरगीं मातशें हे मशिनूय चलयतात भुरगीं म्हाजी. ते आमचे फ्रेंड्स आहा जे शिकलेले आहा पळय तेंच्यांनी आपले शेत आहा ते ऑर्गॅनिक फार्मिंगान करचेच करचे. जर तांकां करपाक पॉसिबल ना लार्ज स्केलाचेर सो तेंच्यांनी सेल्फ कन्जम्पशनाक तरी करचें. त्या कारणान कितें जातलें गांवचो म्हणजे आतां आमी जर भायरसून पयशे कितें प्रॉडक्ट हाडून खाता जाल्यार आमचो पयसो भायर वयता म्हणजे भायर आमी कोणाक दिता. तर आमी गांवानूच आमच्या करीत जाल्यार कितें जातलें आमची जमिनूय बरी उरतली आनी आमचे पयशे आमचेच कडेन उरतले.